नमस्कार. आजकाल कचरा ही एक खूप मोठी समस्या झालेली आहे. तर आपण जिथे राहतो तिथे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील आपल्याला खूप वेगवेगळा कचरा आपल्याला आढळतो आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत तो येणारा वास, ती घाणेरडी, ती दुर्गंधी हे आपण देखील रोज बघत आलोय. परंतु ह्या कचऱ्याचं आपल्याला काय करता येईल हे आपण आता बघूयात. तर आपण आपला जो काही घरातला निघणारा कचरा आहे म्हणजेच ओला कचरा ह्याचे आपण खूप चांगल्या पद्धतीने विघटन करू शकतो आणि त्याच कचऱ्यापासून आपल्याला उत्तम असे खत मिळू शकते. जे खत तुम्ही तुमच्या घरातल्या कुंड्यांना देखील टाकू शकता. चला तर मग बघूयात हा आपण इनोराचा कंपोस्टर प्लांटर कशा पद्धतीने सेट करू शकतो. यासाठी हे लागणारं साहित्य आहे. तर सगळ्यात खालच्या थराला म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला साधारण 20 ते 25 शहाळी किंवा नारळ हे आपल्याला सगळ्यात खाली टाकायचे आहेत. यानंतरचा जो थर आहे तो आहे कोको फायबर. साधारण 3 ते 4 किलो कोको फायबर आपण नारळाच्या वरती टाकणार आहोत. यानंतरचा आपला थर आहे पालापाचोळा. यानंतर आपण याच्यावरती 20 ते 25 किलो कंपोस्ट मॅट्रिक्स टाकणार आहोत. परंतु आता हा कचरा जो विघटन करणार आहे ते आपण गांडुळांच्या सहाय्याने करणार आहोत. तर सगळ्यात वरच्या लेअरमध्ये आपण हे वर्म कॅरियर टाकणार आहोत. यामध्ये गांडुळांची पिल्लं, अंडी असे आहेत. आपण हे बघू शकता की आपण ह्याच्यामध्ये ही गांडुळं सोडणार आहोत. साधारण 5 किलो वर्म कॅरियर आपण आता सगळ्यात वरच्या लेअरला टाकणार आहोत. यानंतर ह्या सगळ्या लेयर व्यवस्थित सेट होण्यासाठी आपण वरनं थोडेसे याच्यावरती पाणी शिंपडूयात. हा ड्रम सेट करताना आपण एका विशिष्ट पद्धतीमध्ये हा जो ड्रम सेट केलेला आहे तर याच्या मागे त्याची कारणं आहेत. तर सगळ्यात शेवटी आपण नारळाच्या ज्या नारळ जी टाकलेली आहे शहाळी तर ती यासाठी टाकलेली आहे की जेणेकरून ही नारळ कुजायला भरपूर वर्ष लागतात. तर सगळ्यात उशिरा कुजणारा आपण लेअर खाली टाकलेला आहे ज्याने त्यानंतर पाण्याचा निचरा देखील याच्यातनं होईल. त्यानंतर आपण पालापाचोळा टाकलेला आहे जेणेकरून आपल्याला ह्या कंपोस्टर प्लांटरमध्ये एक हवा खेळती राहायला हवंय असे आपल्याला वातावरण याच्यामध्ये करायचं आहे. कारण ह्या कंपोस्टिंग कल्चरमध्ये जे काही जीवाणू आहेत त्यांना वाढीसाठी देखील आपल्याला एक यात हवा खेळती राहायला पाहिजे. त्यानंतर कंपोस्ट मॅट्रिक्स आणि वर्म कॅरियर हे गांडुळांना एक बेडिंग मटेरियलसाठी आपण टाकलेलं आहे जेणेकरून गांडूळ तिथे छान वाढू शकतील आणि राहू शकतील. तर आपण आता बघूयात की ह्या कंपोस्टर प्लांटर सोबत आपल्याला काय काय गोष्टी मिळतात. तर सगळ्यात आधी आपल्याला हे ग्लोव्ज आहेत म्हणजे कचरा टाकताना आपण हा ग्लोव्हचा वापर करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इनोरा कंपोस्ट कल्चर. तर इनोरा कंपोस्ट कल्चर म्हणजे ही अशी पावडर आहे ज्याच्यामध्ये कचरा विघटन करणारे सर्व जीवाणू आणि बुरशांचा याच्यामध्ये समावेश आहे. आपल्याला हा कचरा एका मायक्रोबियल पद्धतीने आणि गांडुळांच्या सहाय्याने आपल्याला हा कचरा कुजवायचा आहे. तर ही पावडर कशी वापरायची हे मी तुम्हाला सांगेन. पण त्याच्या आधी आपण बघूयात की आपल्याला ह्याच्यासोबत हा एक रेक देखील मिळतो जेणेकरून तुमचा जो काही कचरा आहे तो तुम्हाला हलवण्यासाठी मिक्स करण्यासाठी या छोट्या रेकचा छोट्या पंजाचा वापर केला जातो. यानंतर आपण ह्या कंपोस्टर प्लांटरमध्ये आपल्या जो स्वयंपाकघरातला कचरा आहे तो वेगवेगळा निघणार आहे. तर वास देखील याचा येणार आहे. पण हाच वास कंट्रोल करण्यासाठी ओडर कंट्रोल करण्यासाठी आपलं हे इनोराचं IVM डॉन म्हणून औषध आहे जे आपल्याला दर आठवड्याला साधारण 5 ते 10 ml आपल्या कचऱ्यावरती स्प्रे करायचं आहे. यात देखील सगळे जीवाणू आहेत की जेणेकरून आपला जो pH आहे तो पण मेंटेन राहील आणि आपलं विघटन देखील आणि ह्या औषधाने वास अजिबात आपल्या कचऱ्याला येणार नाही. तसेच आपल्या कचऱ्यावरती जे काही चिलटे वगैरे बसतील ते देखील आपण ह्याच्याने कंट्रोल करू शकतो. IVM डॉन हे औषध आपल्याला ह्या पंपाच्या सहाय्याने आपल्याला स्प्रे करायचं आहे. चला तर मग बघूयात आपलं इनोरा कंपोस्ट कल्चर पावडर आणि आपण हे स्प्रे कसे करूयात. तर आता आपण बघूयात की आपण आपला कचरा हा कसा विघटन करू शकतो. आपल्या घरात निघणारं किचन वेस्ट आपण या ड्रममध्ये टाकणार आहोत. त्यानंतर या कचऱ्यावरती आपल्याला आजूबाजूचे मातीच म्हणजेच आपलं वर्म कॅरियर टाकायचे आहे.
आता आपण आपल्या कचऱ्यावरती ही इनोराची कंपोस्ट कल्चर पावडर आपण टाकूयात, ज्यामध्ये कचरा विघटन करणारे सर्व जीवाणू आणि बुरशांचा याच्यामध्ये समाविष्ट आहे. तर साधारण आपण घरात जे पोहे खातो, तर तो 1 चमचा आपल्याला या कचऱ्यावरती टाकायचा आहे. त्यानंतर रेकच्या सहाय्याने आपण हा कचरा थोडा मिक्स करून घेऊयात, जेणेकरून ही पावडर या सर्व कचऱ्यांमध्ये मिक्स होईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण आपले IVM डॉन हे औषध आपण या कचऱ्यावरती स्प्रे करूयात. साधारण 5 ते 10 ml आपल्याला या कचऱ्यावरती IVM डॉन हे औषध आपल्याला फवारायचे आहे. कंपोस्टर प्लांटरमध्ये आपण रोज निघणारा फक्त 1 किलो कचराच आपण याच्यामध्ये टाकू शकतो. तर ह्या कचऱ्यामध्ये आपल्या स्वयंपाकघरात निघणारा सगळ्या प्रकारचा कचरा, म्हणजेच भाजीपाल्यांचे देठ, काड्या, त्यानंतर आपण जे काही अन्न घरातलं खरकटं उरतं ते देखील टाकू शकतो. याचबरोबर अंड्याची टरफलं किंवा नॉनव्हेज खाल्ल्यानंतर उरलेली हाडं देखील आपण याच्यामध्ये टाकू शकतो. कंपोस्टर प्लांटरमध्ये कचरा टाकल्यानंतर आपल्याला ह्या ड्रममध्ये एक मॉइश्चर मेंटेन करायचं आहे, एक ओलावा आपल्याला या ठिकाणी मेंटेन करायचा आहे. तर साधारण 40 ते 60% आपल्याला ओलावा कंपोस्टर प्लांटरमध्ये मेंटेन करायचा आहे, जेणेकरून यातले जे जीवाणू आणि गांडूळ आहेत तर यांना देखील तो ओलावा जिवंत राहण्यासाठी आपल्याला मेंटेन करायचा आहे. त्यानंतर जर चुकून याच्यामध्ये जर पाणी जास्त झालं, जर मॉइश्चर जास्त झालं, तर आपण आपल्या घराचे जे वर्तमानपत्र, न्यूजपेपर आहे ते आपण टाकू शकतो, जेणेकरून तो जो कागद आहे तो पाणी शोषून घेईल. त्यानंतर आपण जर आपल्या आजूबाजूला जर बारदानं असतील, पोतं असतील, तर ते देखील टाकून आपण हा जास्त झालेला ओलावा कमी करू शकतो. या ड्रमला आपण एका विशिष्ट अंतरावरती 4 वेगवेगळ्या ठिकाणी असे होल पाडलेले आहेत, असे छिद्र पाडलेले आहे, ज्या छिद्रांमध्ये तुमचे कचऱ्याचे खत झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळी रोपे लावू शकता. जसे या कंपोस्टर प्लांटरमध्ये तुम्ही वांगी, टोमॅटो, मिरची, तुळस यासारखे तुम्ही रोपे लावू शकता. तर आपण अशा प्रकारे कंपोस्टर प्लांटरमध्ये आपला घरात निघणारा कचरा हा उत्तमरीत्या आपण कुजवू शकतो. तर मला असं वाटतं आपण आजूबाजूला देखील जर आपण असा कचरा जर टाकत असू, तर आपण ह्या गोष्टी बाकीच्यांना देखील सांगायला पाहिजे, की हा कचरा आपण इकडे तिकडे न कुठे टाकता आपण आपल्या घरच्या घरी खूप उत्तमरीत्या कुजवू शकतो. तर ह्या कंपोस्टर प्लांटरबद्दल जर अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या, www.inora.in. ह्या वेबसाईटला तुम्ही नक्की भेट द्या आणि अजून काही माहितीसाठी आम्हाला नक्कीच संपर्क साधा. धन्यवाद.